जर आपण बघितलं तर मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र या दोन विभागामध्ये प्रामुख्याने बागायती क्षेत्रातून हा महामार्ग जातो। मराठवाड्यामध्ये अगोदरच बघितलं तर मर्यादित बागायती क्षेत्र आहे आणि त्याच बागायती क्षेत्रातून जर हा महामार्ग गेला तर आपल्या या मराठवाड्याचं शेतकऱ्यांचं पर्यायानं राष्ट्राचं खूप मोठं नुकसान होणार आहे। हे नुकसान टाळता आलं पाहिजे आणि विकासाला आमचा विरोध नाही, विकास हा कमीत कमी डॅमेजेसमध्ये झाला पाहिजे हे आमचं मत आहे। त्यामुळं हा महामार्ग या भागातून कायमस्वरूपी रद्द करावा। बँकेतून कर्ज काढून एवढे मोठे मोठे प्रोजेक्ट आता शक्तीपीठ चालू आहे आपल्या भागातून होणार आहे। काही लोकांचा विरोधी आहे की भाव मिळणार नाही, जमीन सुपीक आहे, 2900 रुपयाचा भाव मिळत असेल पिकाला ऊसाच्या आणि बाकीचं सोयाबीन का बाकीचं पीक घेतलं त्याचं एक्स्ट्रा तर प्रतिवर्ष त्याचं जे उत्पन्न आहे 35-40 लाख रुपये काहीतरी ते रेट काढतील शासकीय रेट, पण 40 लाख रुपये तुम्हाला एकदा दिले पुढे तुमच्या 40 वर्षाचं काय होईल हे विचार केला पाहिजे। तर त्याच्या ऐवजी तर आपल्या भागामध्ये आपण वॉटर ग्रीड सारखा किंवा लिफ्ट इरिगेशनचे काही प्रोजेक्ट आपण राबवले, भले त्याच्यावर होऊ दे 1 लाख रुपये कोटीचा खर्च भरेल व्याज सरकार, पण 1 लाख कोटीचं जे पाण्याची व्यवस्था करून आपण योजना आपल्याकडे आणल्या, पाणी जर आपल्याकडे वळवलं, मांजरा धरण प्रत्येक पावसाळ्याच्या पूर्वी जे बाहेर वाहून जाणारं पाण्यानं आणून जर आपण भरून घेतलं आणि ते बॅरेजच्या माध्यमातून आपल्यापर्यंत आपण खाली जी व्यवस्था केली त्यात पाणी सोडलं, पावसाचं भरेल तेव्हा भरेल, वाहून जाणारं पाणी कुणाचं हक्काचं मागत नाही आम्ही, जे वाहून समुद्री अरबी सारखा जाणारं पाणी त्याची वळवण्याची व्यवस्था करण्यासाठी जर 1 लाख कोटी शासनाने जर खर्च केले तर विचार करा किती पिकं तुम्ही चांगले घेऊ शकता, किती त्या पिकाला विकून परत ह्या देशाच्या आर्थिक क्रांतीमध्ये भर टाकू शकतात, इथं किती पर्याय उद्योग प्रक्रिया उद्योग उभे राहू शकतील। म्हणजे 1 लाख कोटीची जर 10-8 जिल्ह्यांमध्ये जर ती व्यवस्था झाली, त्या जिल्ह्यांमध्ये जर पाणी पोहोचलं तर प्रत्येक जिल्हा वर्षाला त्यांना 1000 कोटी जरी उत्पन्न वाढवलं, आपल्याकडे क्षमता आहे। लातूर तालुक्यामध्ये म्हणतोय, रेणापूर लातूर तालुका जर घेतला तर ऊस बिलाच्या पोटी आपण 1250 कोटी रुपये अदा केले। किती? 1250 कोटी। त्याच्यामध्ये आपण म्हणतोय ऊस हलका आला, रिकव्हरी कमी, टनेज कमी। आता विचार करा ह्याच्यामध्ये जर अजून तुम्ही रिकव्हरी वाढवली, पाणी जर व्यवस्थित आपल्याला मिळालं, पीक आपण जगू शकलो, तर फक्त एक मांजरा परिवारचं मॉडेल आहे की ह्या कारखान्यामुळं 1000 कोटी अजून वाढू शकतात। 4 दिवस कारखाना चालेल, चांगल्या पद्धतीने चालवता येईल। तर प्रत्येक तालुक्यामध्ये, हे तर तालुक्याचं मी म्हणतो जिल्ह्यामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये 1000 कोटीनं उत्पन्न वाढलं तर वार्षिक 10,000 कोटी उत्पन्न वाढेल। 10 वर्षामध्ये एवढं उत्पन्न आपल्याला निर्माण करता येईल की जो प्रोजेक्टचा कॉस्ट झाला आहे तो आपल्याला शासनाला परत करण्याची आपली व्यवस्था, म्हणजे आपण हार्वेस्टर घेतलं तर 7 वर्षात परत फेडाय। व्यावहारिक निर्णय का घेऊ नये शासनाने, का ह्याला ताटकळत ठेवावं, का प्रत्येक वेळेस आम्ही फक्त कसे कोरडे करावे, अधिवेशनात मराठवाड्याचा अनुशेष की आता जर ह्या शक्तीपीठ महामार्गाची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे, त्याचा अजून पुढची प्रक्रिया काहीच नाही आहे आणि शेवटी या महामार्गामुळं आता सध्या आपण म्हणतो ना, काय म्हणायचं आता रिलिजियस टुरिझम, म्हणजे आता म्हणजे टुरिस्ट पण येतात, पण ते धार्मिक स्थळांना भेटी देण्यासाठी, दर्शनासाठी येतात, तर ह्याचा आपल्याला खऱ्या अर्थानं फायदा होणार आहे। आता घोषणा केल्याच विरोध लगेच करायचा, माझं म्हणणं आहे थोडं ते शक्तीपीठाची मुख्यमंत्र्यांची जी संकल्पना आहे ती आधी जरा समजून तरी सगळ्यांनी घ्यावी। आज समृद्धी झाला, आज समृद्धीचा फायदा सगळ्यांना झाला, जेवढी कनेक्टिव्हिटी झाली। आता आपल्याच विषय, आता आपणच आपल्या हायवेचा विषय बघतोय, काय हा बार्शीचा टेंभुर्णीचा, आज एक हायवे आपल्याला झालेला नाही तर आपल्यावर परिणाम किती झालाय लातूर जिल्ह्यावर हे तुम्हीच बघताय। लगेच नुसती घोषणा केली की विरोध करणं हे योग्य नाही। तुम्ही माहिती घ्या त्या ह्याचं काय नाही आणि मग काय असेल ते, त्याच्यात काय चुकीचं होत असेल तर दाखवा तुम्ही, त्यात आम्ही दुरुस्ती करू।